अहमदनगरमध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि याच विरोधात नागरिकांनी मनपा आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन केलं। कुत्रे सोडून हे आंदोलन करण्यात आलं। या भटक्या कुत्र्यांनी अनेक नागरिकांचा चावा घेतलेला आहे। नागरिक जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आणि म्हणूनच या भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त केला जावा म्हणून हे आंदोलन करण्यात आलं। महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या दालनात कुत्रे सोडण्यात आले। पांडुरंग आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। पांडुरंग रायकर, पांडुरंग, काय माहिती मिळते, कशा पद्धतीने आंदोलन करण्यात आलं? नंदा नगरमध्ये सर्वात जे भटके कुत्रे आहेत त्यांचा मोठा उपद्रव झालेला आहे। हे भटके कुत्रे दिवसा ढवळ्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांना चावा घेतल्याचं बऱ्याच नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत। या प्रकरणी नागरिकांनी अनेक वेळा महापालिका प्रशासन यांच्याशी संपर्कही साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। अनेक वेळा तक्रारीही दिलेल्या आहेत, मात्र या तक्रारींवरती महापालिका प्रशासन काहीच कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांचा आहे। आजही जे लहान मुलं आहेत त्यांना लहान मुलांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं नागरिकांनी सांगितलेलं आहे। मात्र पालिकेचं वारंवार दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिक आता आक्रमक झालेले आहेत। त्यांनी जे भटके कुत्रे आहेत ते स्वतः पकडून, पालिका कर्मचारी भटके कुत्रे पकडत नाही त्यामुळे नागरिकांनी हे कुत्रे पकडून आता आयुक्तांच्या दालनामध्ये आंदोलन सुरू केलेलं आहे। आयुक्तांच्या दालनात त्यांनी कुत्रे सोडलेले आहेत। त्यामुळे या प्रकरणी आता असं पाहावं लागेल की या आंदोलनानंतर तरी पालिका प्रशासन जागं होऊन या भटक्या कुत्र्यांवर कारवाई करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। नंदा, नक्कीच पांडुरंग, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।